विलिनीकरणानंतर अमोल कोल्हे हे प्रदेश अध्यक्ष झाले असते असं रोहित पवार म्हणाले। अजित पवारांची इच्छा होती, रोहित पवार यांनी ही माहिती दिलेली आहे। विलिनीकरण झालं नाही तोपर्यंत कोण कोणत्या पदावर बसणार हे पण आपण ठरवून टाकलं असं भुजबळ म्हणाले। राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार हे पण ठरलं असेल असंही भुजबळांनी म्हटलं। रोहित पवार यांच्या वक्तव्यावर भुजबळांनी ही उपरोधिक टीका केली। विलिनीकरणाचा एक विषय मी इथं मांडतो। जर हे दोन पक्ष एकत्र आले असते आणि दादांची इच्छा अशी होती की हे पक्ष एकत्रित यावे भावनिक दृष्टिकोनातून, आणि जर ते एकत्र आले असते, विलिनीकरण झालं असतं, तर महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष हे डॉक्टर अमोल कोल्हे झाले असते। सगळे दावा करतायत, ज्यांच्याबरोबर ठरवलं असं ते म्हणतात, त्याचे दादांनी तर काय आम्हाला सांगितलं नाही। विलिनीकरण झालं सुद्धा नाही, त्या अगोदर कुठल्या पदावर कोण बसणार हे सुद्धा ठरवून टाकलं होतं। मग त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री कोण होणार हे ठरलं असं, राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार हे ठरलं असं। आता कोणी काही सांगितलं तर आता आपण त्याच्यावर काय म्हणतो, काय सांग